वैतरणा खाडीवरील बहाडोली दहिसर गावाला जोडणारा पाईप ब्रिज प्रवाशांना वरदान जरी ठरत असला तरी राजकीय व प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालघर जिल्ह्यातील बहाडोली गावाजवळ वैतरणा खाडीवर उभारलेला 330 मीटर लांबीचा पूल सध्या नागरिकांसाठी धोक्याचा ठरतोय. वसई विरार महानगरपालिकेच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हा पूल बांधण्यात आला असून एका वेळी फक्त एकच वाहन जाऊ शकत असल्याने सिग्नल व्यवस्था करण्यात आली. मात्र हा सिग्नल अनेकदा नादुरुस्त राहतो. त्यातच पुलावर आणि दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले. या रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी नियमित ये-जा करतात, तरीही खड्डे प्रशासनाच्या नजरेत का पडत नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त प्रश्नही उपस्थित करण्यात येतोय. हा मार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असल्याने वेळ आणि इंधनाची बचत होते, त्यामुळे वाहतूक वाढली आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने किमान तात्पुरती तरी खड्डे बुजवून नागरिकांचा जीव धोक्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांना या रस्त्याच्या बाबतीत विचारले असता त्यांनी स्वतः आमदार विकास निधीमधून 10 लाख रुपये मंजूर केले असून या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वसई महानगरपालिकेची ब्रिज रिपेअरसाठी परवानगी घेऊन 1 दिवसासाठी हा पूल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून काढावे लागतील असे समजते. त्यामुळे हा दुरुस्तीचा मुहूर्त कधी निघणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले. फाटा ते वरहीकडे जाणारा रस्ता, हे जे अंतर आहे, पालघरकडनं निघणारा माणूस जर मनोर मस्तारवरनं गेला तर जवळजवळ 15-20 किलोमीटरचं डिस्टन्स वाचतं आणि इंधन वाचते, वेळ वाचतो. पण अशा परिस्थितीत जो बहाडोलीचा पूल आहे त्या पुलावरती इतके खड्डे पडलेले आहेत का तिथे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. मग जीवितहानी झाल्यानंतर आपण त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहायला जाणार का त्याच्या आधी आपण त्याची दुरुस्ती करणार? आणि ह्या रस्त्यावरनं मॅक्झिमम शासनाचे सगळे कलेक्टरच्या ऑफिसकडे जाणारा रस्ता असल्यामुळे ठाण्यावरनं मुंबईकडनं येणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या ब्रिजवरनं जातात. तर शासनाच्या कुठल्या तरी डिपार्टमेंटने हे त्वरित हे खड्डे हे करून रिपेअर करून आम्हा जनतेला न्याय द्यावा ही अपेक्षा.